नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते यांची निवडणुकीतून माघार नाहीच. कुणाल दराडे यांनी माझा बाप काढला, गोकुळ गीते यांचा आरोप. नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि शिवसेनेच्या दराडे यांच्यात लढत. तरी महायुतीमध्येच दोन पक्षांमध्येही लढत होईल. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप. आणि यासह तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा TV9. नाशिक आणि जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही. नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते यांची निवडणुकीतून माघार नाहीच. कुणाल दराडे यांनी माझा बाप काढला, गोकुळ गीते यांचा आरोप. नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि शिवसेनेच्या दराडे यांच्यात लढत होणार. जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी कायम. गोकुळ गीते यांची उमेदवारी कायम राहिल्यानं काळे यांची बंडखोरी. लढेंगे और जीतेंगे, रेश्मा काळे यांची फोनवरून प्रतिक्रिया. कोकणात नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. कोकणचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे. सूचक म्हणून मवियातील घटक पक्षांच्या सह्या मिळाल्या नाही. संख्याबळाचं कारण देत बाळ मानेंची माघार. कोकणातून माघार घेतल्यानंतर बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी कृत्य केल्याचा बाळ मानेंवर ठपका. संजय राऊत यांची ट्विट करत माहिती. शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचं बंड अखेर शमलं. विधान परिषद निवडणुकीतून मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज मागे. तर पुण्यात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद यांची माघार. अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्राचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल. कोकण किनारपट्टीवर आज जोरदार पावसाची शक्यता. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट. उर्वरित राज्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट. जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा. हजारो हेक्टरवरील केळीचं पीक जमीनदोस्त. शेतातच शेतकऱ्याचा आक्रोश. पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी. नाशिक जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश. 10 ठिकाणी मात्र महायुतीनं बंडखोरी शमवली. बंडखोरांवर कारवाईचा इशारा. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध. पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध. महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की. 8 उमेदवारांची माघार. महायुतीत नाशिक विधान परिषदेचा तेढा कायम. आज गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंतांची एकत्रित बैठक. उर्वरित अर्जांवर चर्चा होणार. सूत्रांची माहिती. नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीतेंचा अर्ज कायम. शिंदेचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विरोधात गोकुळ गीतेंची लढत होणार. तर जळगावात शिंदेच्या बंडखोर रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजनांसोबत होणार. उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टहास. संजय राऊतांचा हल्लापूर. कोकणात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ मानेंची माघार. मंत्री नितेश राणेंनी ठाकरेंचा उमेदवार फोडला. बाळ मानेंच्या माघारीनंतर अनिकेत तटकरे बिनविरोध. बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी. चंद्रपुरात सुप्रिया सुळेंचे व्याही. भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची निवडणुकीतून माघार. बिनविरोध विजयानंतर लखानींच्या घराबाहेर जल्लोष साजरा. राणा दाम्पत्याकडून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता. राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून वॉर रूम बैठकीमध्ये विविध प्रकल्पांचा आढावा. पायाभूत प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी. तर मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि झारखंडचेही उमेदवार जाहीर. 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसनं थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानं डीएमकेची जाहीर नाराजी.
राजा शिवाजी सिनेमाच्या सक्सेस पार्टीमधील व्हिडिओवर रितेशकडून दिलगिरी व्यक्त. महाराजांचं चित्र असलेलं टी शर्ट घालून रितेशनं बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्यानं सर्व स्तरावरून टीका झाली होती. जर्मनीच्या फ्रँकफर्ट विमानतळावर लुफ्तान्सा एअरलाईन्सच्या विमानाला अपघात. विमानाचा लँडिंग गिअर तुटला. काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती.